लावू हां धंदो निर्णयम् अव्ययम् पुरशास्त्र प्रमाणेन संक्षेपात् कथयामितम् अल्पाक्षरम् असन्दिग्धम् सारवत् विश्वतोमुखम् अस्तोभम् अनवद्यञ्च सूत्रम् सूत्रविदो विदु सूत्रम् सूत्रविदो विदु. बोला आपल्याला काय बोलायचं? काहीच नाही बोलायचं, मॉनिटर कमी आहे. विनम्र सविनय सादर दंडवत प्रणाम. मी काही फार मोठा आचार्य नाही, एक साधारण भिक्षू आहे. आपल्या मनाचा मोठेपणा तसं या कार्यक्रमाची रूपरेषा मला सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण याची सुरुवात कालच झालेली आहे. आणि काल आपल्याला अस्थिपरी असावयाची परी ती अस्थिपरी. डॉक्टरने पेशंटला दिलेली ट्रीटमेंट म्हणजेच अस्थिपरी. आमच्या पंथाचे संस्थापक स्वामी श्री चक्रधरजी यांनी बेलापूर या गावाला बटो आसन्न दान धर्म जिज्ञासागा आचार्य श्री म्हणतात, जेजी ते माझे नव्हे, हे मला शक्य नाही. देवदेन काय धर्म असे? देवच नाही. देव म्हणतो मी जातो आणि धर्म पाळा, शक्य तरी आहे. स्वामी म्हणतात, आपण म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही म्हणत असा ते तैसेची, पण हे असे ते रक्षण, आम्ही तुमचं संरक्षण करू. आचार्यांना ते काही पटलं नाही. शेजे गावचा माळी ना 8 दिवसा पाळी, मळा हिरवा राहील का? आचार्य श्री दिग्मूढ होऊन हाती काडी घेऊन जमिनीवर रेघोट्या काढायला लागले. स्वामी म्हणतात, हाती काडी धरून, हाती काडी धरीजे हा एक विकारच केला. हातात काडी धरणं आणि रेघोट्या काढणं कारण नसताना हा सुद्धा दोषच आहे. आचार्यांनी काडी टाकून दिली, अधोवदन केलं. स्वामींना वाटलं केस लढायची वकील लावावं लागेल. वकिलाशिवाय बाजू कोण? ॲडव्होकेट, बाजू समजावून सांगणारा. तेथे मायंभट्ट होते. मायंभट्टाकडे सहितूप नजरेनं पाहिल्यानंतर त्यांनी ओळखलं. स्वामी म्हणतात, अरे आचार हा जीवासाठी आहे का देवासाठी? मायंभट्ट म्हणतात, भटो ऐको ठाका, गोसावी जीवा शक्य तेच निरोपिती.
अशक्य काही नाही निरपेटी. हातातली काडी टाकली तर होती, पण मुख जे आधवत ते ओरझो झालं. अधमुख आचार्य स्वामींच्या सन्मुख झाले आणि स्वामींनी या अस्थिपर्णाच्या निरूपणाला सुरुवात केली. 7 दिवस पर्यंत हे अस्थिपुरीचं निरूपण चालू होतं. आणि म्हणूनच आमच्या पूर्वसुरूंनी स्थळग्रंथात लिखित करून ठेवलं, अस्थिपर महावाक्य ते चर्या भंगवून काढावे. एवं ऐसी ते तीच सगळं प्रकरण साठवणारी अस्थिपरीच आहे. अस्थिपरीत सारी प्रकरणं येतात, पण अस्थिपरी ही कशात येत नाही. आणि या अस्थिपरीवर आमच्या पूर्वसुरीने अनेक आचार्यांनी आपापलं मत मांडलेलं आहे. कल्पद्रुमाची अस्थिपरी, कापुराची अस्थिपरी, माहूरची अस्थिपरी, महावाक्य अस्थिपरी, निर्वचन अस्थिपरी, एक ना अनेक प्रकारच्या जवळजवळ मला 25 अस्थिपऱ्या सांगता येतात. मग आमच्या चिरडे महानुभावांनी म्हटल्यानंतर परशुराम व्यासाची अस्थिपरी म्हटलं, यांची निर्वचन अस्थिपरी आहे आणि खूप लांब आहे. शब्दात रोचकता कमी आहे. पुढचा मागचा अन्वय बसायला थोडं श्रोते खूप समजदार असावे लागतात. श्रोता वक्ताचा दुर्लभ. सज्जन हो, खरंच मी खूप मोठा आचार्य नाही, एक क्षुल्लक भिक्षुक आहे. आपला मनाचा मोठेपणा, आपण मला हा मान दिला, थोडं पुढे यायला बरं होईल, कारण माझी कानपूर गेलेली आहे. दंडवत दंड 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 दंड. श्री परेशाय नमः. श्री कल्पद्रुमाची परी म्हणजे कल्पिले फळ देणे, परी दुरुणी नाही, तया तळी जाऊनी कल्पिल्या दे. खांडेसी खोडेसी बैसोनी कल्पिल्या दे, पालवी बैसोनी कल्पिल्या दे. परी तयाचा तो सांडल्याने दी. श्री परेशाय नमः. परमेश्वरांना वंदन करून आपल्याला ही कल्पद्रुमाची अस्थिपरी सांगायला सुरुवात करीत आहे. कल्पद्रुम, द्रुम म्हणजे वृक्ष आणि कल्प, कल्पलेलं देणारा वृक्ष तो कल्पद्रुम. मात्र तयाच्या तळी जाऊनी बैसलिया दे.
कल्पवृक्ष राहिला स्वर्गात, तिथून काही मागाल नाही देणार. त्याच्या खाली गेलं पाहिजे. खोडेसी बैसोनी कल्पिल्या दे, पालवी बैसोनी कल्पिल्या दे, परिचयाचा चात सांडल्याने दी. त्याचा तळ त्या कल्पवृक्षाचा बाहेर जाल आणि देरे कल्पवृक्षा काही म्हणाल तो देत नाही. तेही तयांतोची मग वस्त्र जात, फळ तर तो कल्पवृक्ष देतोच देतो, पण तो कल्पवृक्ष कपडे कोण्या कोण्या जातीचे मागाल तेही तो देऊ शकतो. तेथ फळया जीवसे, निरय फळ परी तुले सामर्थ्यसे. तर मांडून खंडना करतात त्या कल्पवृक्षाच्या ठिकाणी फळ्या जीव, तर या जीवाच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य कसलं. निरय फळ परी तुले सामर्थ्यसे, जैसे देवतेचा फळी फळयास, तैसे तयासी परितया दर्शनसे. ज्याप्रमाणे देवता देते, देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य असतो, परंतु इंद्राने केलं, इंद्राचा फळ्याने केलेलं असतं. हे जे सुख दुःख त्या ब्रह्मांडस्थेला सुद्धा कधी कधी जसं इंद्र भगेंद्र चंद्र कलग, रुद्र भगेंद्र चंद्र कलंकी, हे फळ्यानं जोडून ठेवलेलं असतं. देवता हा पदार्थ अर्धतत्वाचा बाहेरचा आहे, यांना लेप लागत नाही. आपल्या सामर्थ्याचे थयासी नाही, हा जडवत निमज्जन झाला असे. देखाव्यावरी नाही, द्याव्यावरी नाही, तरी कवण देत असे. ना ते देवता तया फळाची अधिष्ठाती, निमित्त करुणी आपणची विद्या देतैसे. निमित्त करुणी देवताची देती असे, ते फळची तैसे. ते फळ म्हणजे तिथली व्यवस्थाच तशी आहे. जैसे एक प्रपंच तेजोमय, जैसे एक प्रपंच तेजोमय. त्या पुस्तकात त्याला प्रपंचाचे खूण नाही कळले, तिने परमेश्वर लिहून टाकलं. परमेश्वर तो योमय, एक प्रपंच दाहक, एक परमेश्वराचे जाळी ऐसा. काय झालं, अर्थ तर गेलं चुलीत. छापायचंय आम्हाला झालं. अरे छापा तुम्ही, पण काय शुद्धीवर छापा ना. तुम्ही शुद्धीवर असले तर वाचणारे शुद्धीनं वाचतील. एक दाहक प्रपंच अवघ्या प्रपंचात जाळी ऐसा. एकू शीतळ विजवी ऐसा, एकू गोड साखर, एकू कडू विष जीवा मारी ऐसा. एकू खारट, एकू तिखट, एकू सुगंध, एकू दुर्गंधीचा ऐसा. नानाविध देवताचा प्रपंच, सामर्थ्य देवता स्वरूपी अपारसे. एको प्रपंच कल्पित फळ द्यावे ऐसा. तसं हा जो कल्पवृक्ष आहे, या कल्पवृक्षाच्या ठिकाणी कल्पित फळ द्यावं असं सामर्थ्य आहे.
हे तयाची स्वरूप धर्माची तयाचा स्वरूप धर्माची तरी तैसेची चिंतामणी नाशिवंते प्रपंची जे जैसे ते तैसे अविनाशे ईश्वरी सकळ सामर्थ्य सता. हे कायाची सुवर्णाची फुले हे रिग्नीची. आईला मात्र ते कसं वाटलं. ती म्हणते जेजी ये ऐसी नीच ऐसीच करे हमेशा अशीच करते. तिचे वीक पॉइंट जे सांगू नये. तरुण मुलाशी बोलत बसते खडे मारती. स्वामी म्हणतात बाई तुम्ही मायेकी मायेच्या ठाई आणि येतो सकळी सामायिकी. आईच्या पोटात आणि परमेश्वराच्या पोटात लेख साऱ्या गावाला चुना लावून येते. पण माझी लेख पापणी वर करून तर पाहणार नाही. ही आठवण स्वामी त्या आईला करून देतात. तैसे गोसावी माये उपमिली जीवामिनी. त्या म्हातारीला आठवण करून दिली जसे आम्ही आपण हिच्या आई आहात. आम्ही सर्व जीवमात्राची आई आहोत. जीवा बुझावया तैसा ठाव. जीवा बुझावया म्हणजे समजावया तैसा ठाव. ईश्वर कल्पितया फळदानी. ईश्वर सुद्धा जो जशी कल्पना करतील यो यो याम तनु भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तसं तसं चलाम श्रद्धाम तामेव तसं फळ दे. तरी आपले परी म्हणजे काही ना जैसे तया तळी जावणी कल्पिते आणि उत्तमची मागिते तरी उत्तमची दे. शेवटी पालवी जरी कल्पिते तरी उत्तमची दे. तैसे तया निकटस्थानी सन्निधान पालवस्थानी असन्निधान अथवा तो जवळणीची दे. तैसे ईश्वर नव्हे. जसं कल्पवृक्षात आणि परमेश्वरात थोडा फरक आहे. कल्पवृक्ष तया तळी जाऊनच ये. तसं इथं तळी यायची काही गरज नाही. दुरून चिंतन केलं तरीही देतात. कैसे ईश्वर नव्हे हा कल्पल्या दुरुणी दे. ते स्थानीय सन्निधान दुरून देतात. याला प्रमाण असन्निधानाचा आहे. धर्म हा फक्त संविधानासाठीच आहे असं नाही. असन्नधानी आहे. असन्न यावे असून म्हणते की जे हे संविधानच आहे. वचन गोविंदाचं कल्पिल्याचे दोन पक्ष फटाफट. एक जाणून उत्तमची मागे म्हणजे ईश्वरीचा मोक्ष. मग एकूण ही उत्तमची मागे तोही तयांतोची. एकूण व्यवहारे ईश्वरी दोष आचरे. ईश्वर पुरुष 250 गुणा 250 60,000 आहेत. तसे पुरुष सुद्धा 62,500 आहेत. मग फळाचा दाणी प्रमादिया जीवा भेद असे. प्रमादासाठी देण्यात आणि घेण्यात भेद आहे. इरासानिया मोठ्या फळ एकची कल्पती. कल्पित
परी परी ही एकची परी अयोग्यता अनाधिकार भिन्न असते. हे जीवाचे निकडे परी ईश्वरीचा कड द्यावयाचा एकची आणि ऐसाही भेद तो साधनेची. परमेश्वराचा ठिकाणी भेद आहे. एक कलिकेचा, दोन कलिकेचा, तीन कलिकेचा, चार कलिकेचा आणि पुन्हा त्याचा हा अधिकार आहे. साधी सर्व जीवा सारिखाची हे काही म्हणावे असे. परी अवघे अंग कल्पवृक्षा बाहेरी आणि चिमुटी एकोपान धरुणी मागितले तरी तो सकळ दाता सारिखाची. कापा जे तया वृक्षाचाही ठाई हे आती माईश्वरीचा काही म्हणावे असे. जसा कल्पवृक्ष खोडाजवळ बसून परी हिना परी अथवा उत्तमा परी ईश्वर वासना कल्पल्या ईश्वरची होत असे. तैसे प्रमादिया नाही परिवांचित देहे सिद्धची. कदाचित प्रमादिया म्हणाल मला या देही परमेश्वर व्हायला हवा, तर हे मात्र शक्य नाही. रूल ठरलेला आहे. तुला पुढच्या चान्स. एका तनु दे, एका फळ दे, एका दुःखे नासी विद्या दे, एका व्यवहार दे. प्रमादियाचे ठावणी हे जीवाची अदमती. मात्र प्रमाद्याला जसं आपल्या सोयऱ्यावर दुष्काळ पडला, आपण त्याला गहू पाठवतो, साखरेचं पोतं पाठवतो. आपल्या गावाला शुगर फॅक्टरी आहे. आपले 5 शेरचे 5 पोते आले. 5 पोते साखर आपल्याला काय करायची? वर्षभर संपणार नाही. एखादं पोट पाठवून द्या सोयऱ्याला, त्यांना बरोबर चहा पाणीला. वरुती ईश्वरीची ऊर्ध्वमती आणि वरुती ईश्वरीची ऊर्ध्वमती. जरी दोती फळाचा अंतराव तरी ऊर्ध्वमती. 1 फळ, 2 फळ, 3 फळापर्यंत अंतराय होतो तरी त्याच्यासाठी ऊर्ध्वमती समजतो. जरी आपल्या प्रवृत्ती भेटी देती तरी ऊर्ध्वमती. आपल्या प्रवृत्ती शाब्दचरित करीती तरी ऊर्ध्वमती. परमेश्वराचं जे जे जीवासाठी करणं आहे. उद्धरण साधकाला आचार सांगतात. थोडं कमी करायला रे. म्हणून चिमुटी चिमुटे पान धरावे. आपल्याला संपूर्ण वृक्षाचा आचार करणं संभव नाही. अरे थोडी बॅटरी कमी कर. कुठे गेला नोकर? कुठे गेला व्यवस्था सांभाळणारा? थोडी बॅटरी कमी कर. म्हणून चिमुटे चिमुटे पान धरावे. मोठं पान धरणं संभव नाही, पण एका चिमटीत सामावल. चिमुटी चिमुटे चिमटीमध्ये सामावल्या जाईल असं एवढं तरी लहान पान, लहान आकार तरी करायचा शिका. हसन राणीचे असन्निधानीचे 7 पुरुष. पाना असन्निधानीचे 7 पुरुष. खरे याला बॅटरी काय नाही, समजत नाही, सांगितलेलं कळत नाही का याला. तो अधिकार असून हलका आचार करतो म्हणून हा पाण्याचा ठिकाणी घ्यायचा आहे. पाणी म्हणजे एकीची वचनी सकळ असती परी भुजोडी जाये.
ईश्वरीची दया बुजोनी जाय विचारी विचार आचारी आचार एकी निषेधी सकळ निषेध एकी विधी सकळ विधी एकी कृपे सकळ कृपा हे एके को सांगा तो बहुत से परी संशय एकी वचने जीवाची सकळ असती परी. सगळं तुम्हाला सांगायचं ठरलं तर आपल्याला असंच बसून बरा वेळ राहावं लागल आणि आपला सुद्धा निदान आज पुरता तरी ही आहे आपला की ही अष्टीपरी आज संपवायची. हा कोणी सांगितलं बडेगाव या गावी इंद्रभट्ट आपल्या सहपरिवारी आले होते. पोथी ऐकायला सारे येत होते आणि गौराईसाला बिडार सांभाळायला बिडारी ठेवत होते. या गौराईसानं स्वामींच्या भेटीसाठी 5 व्रत ठेवली होती. स्नानाचा, पानाचा, नानाचा, वाहनाचा, मुख्य विषयाचा. कणाशिलाईची भेट झाली. संतुष्ट झाले स्वामी. याला म्हणतात साधक. असा निग्रही साधक असावा. या गौराईला स्वामी म्हणतात बाई रात्री आपण निरोपणाला नसता. त्यामुळे काय करू बाबा हे सगळे निघून जातात. मी मागे राहते. मला म्हणतात घर सांभाळ. म्हणे हे निघतात त्यांच्या अगोदर आपण बाहेर पुढे गल्लीत जाऊन उभं राहायचं. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे गौराने मंत्र पाठ केला. यांची तयारी व्हायच्या अगोदर ती गल्लीत गेली. निरोपण ऐकलं. निरोपणात तल्लीन झाली. निरोपण संपलं. दिवा विझला. सगळे गेले. स्वामी म्हणतात बाई दिवा लावा. म्हणजे बाबा काही नाही. काय गरज आहे दिवाची. अहो दिवा लावा. बायांची हेकड बुद्धी फार जुनी आहे. सांगितलेलं कधी ऐकत नाही. देवाचं नाही ऐकलं तर दिवाचं काय ऐकतील बेचाऱ्या. पण तिनं लावला. नागूबाईनं दिवा. नागूबाईने दिवा लावला आणि या बी दिवा लावतीलच म्हणा. मग घरात कोणी आहे पहा. म्हणजे कोणी नाही. अहो बघा म्हटलं ना स्वभावात हे कर म्हणतात. बघते म्हणजे कोणी मग बघते. हा म्हणजे इंद्रियाची जाया आहे म्हणजे बिडारी पोचवा. मग नागूबाई तिला त्यांच्या बिडारी सोडायला गेली. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा भेटीला आली तिचा चेहरा कोमेजलेला होता. स्वामी म्हणतात इंद्रभट्टाला म्हणे तुम्ही का आले. म्हणजे मुक्तीच्या टाळा. म्हणजे हिला का आणलं. मुक्तीसाठी आले. या पातर पुस्तकाची काय आवश्यकता. हिला का आणलं. म्हणजे तिलाच यावं वाटलं. मग म्हणजे पाठी बोके का तोडती. रात्री चिमकोडे का घेत नसा. आता मात्र रंगे हात केस सापडली. ते सर्वज्ञाच्या जवळ नाही बी म्हणता येत नाही. जी तो आमचा अपराध. स्वामी म्हणतात मुक्तीची चाल आण देवीची खुंट जावे सांभाळणे ते ना. खुंट आणि डावे जवळ जवळ. या अष्टीपरीकारांनी 45 खूट 45 दावे बी सांगितले याच्यात. आणि उपलक्षणे तुम्हाला काय समजायचे तेवढे पुन्हा तुम्ही समजून घ्या. स्वीकार केलं कशासाठी.
मातो पृथ्वीचे कडिते करुणी काही वाच्य करील. म्हणून पृथ्वीचे कडिते करुणी काही वाच्य करील. या पृथ्वीच्या पाठीवर काय लिहिल्या जाईल यात जीवाचे दोष साने झाले तोकडे ऐसे झाले सर्वज्ञाचे निकडे जरी पहावोची आदरिले ऐकते या पोटी सूर्या भरती. येथून तुमचे दोष बाहेर घाली जती पोरे हो पोटी सूर्या सो मराल. म्हणून मुक्ती म्हणजे ईश्वरीची प्राप्ती ते चाड झाली त्या जीवा देवीची खुंट दावे स्थान येतो पण गोसावी झाडूच लागतील. स्वामी म्हणतात बाई काय होते मग काय ते गेले पोरिया एक होता म्हणजे पती तो गेला मग बाबा भावाच्या घरी हांड्या चावावूया भाकरी झापायच्या भाजी करायची खाऊ पिऊ भरायचे भांडे घासायचे आणि त्याचा मोबदला घासभर गिळायचं. यापेक्षा जसं जीव तुमचं होतं कसं. देवतीला आत्मज्ञान झालं. देवती म्हणते महाराज खरंच माझी गत आपण म्हणता तशी आहे हो. स्वामी म्हणतात देवती अशी ये ऐसे कुष्टियाचा धर्मी. परितीर्थ जसा कुष्टी म्हणजे महारोगी त्या ही सूचना हा संस्कृत शब्द आहे. सून जीवाचा सर्वाधिकार मुलाला परमेश्वराने दिलेली मुलगी म्हणजे ज्ञानशक्ती ही कधी न तेजावी. नातं परमेश्वराचं तोडू नका. आणि जर का तुम्ही ती सृष्टा परत पाठवली तर तुमचा प्रमाद नावाची डिग्री लागेल. पहा तुम्ही तुमची इच्छा तुमच्या पूर्वसुरींनी केलेलं काव्य. परी आणिके जाय ते न सांभाळावे. परी आणिके जाय म्हणजे मोक्ष अंतरून जाय ते न सांभाळावे म्हणजे खुंट राहावे सांभाळू नका. तोही गेला तरी नसुद्या निघावी. तोही गेला कदाचित ते बी करता येत नाही तरी नसुद्या निघावी परी दरडी निघावे. मला इथं कवनी एक हिर्याची खान खणत असे. खणताना टेकू लागतात. एकाला हिरा सापडतो एकाला हिरकणी सापडते. एक नसुदारी गेंडी आराम गायराम याला बेत नाही बोट नाही. मात्र एकावर दरडी पडे. असं दरडी पडून मरून जाऊ नका. काहीतरी हिरे खाण्याचा लाभ घ्या. वासनिका बोधवंता दरडी स्थानी हिंसा विकल्प. कोणावर कोणती दरडी. वासनिका बोधवंता दरडी स्थानी हिंसा विकल्प. धड तुटल्याही जीव परमेश्वरी जीवाते न संडावे. धड हे वासनिकाही लाभे. वासनिकाला धड कुठं